नमस्कार मित्रांनो, आपण आज सुरू करतोय जानेवारीचा सेकंड वीक. ठीक आहे, तर पहिली न्यूज आपली जानेवारी सेकंड वीकची आहे की क्लासिकल लँग्वेजेस ज्या आहेत भारतामध्ये त्या किती झाल्यात आता. ठीक आहे, हाऊ मेनी क्लासिकल लँग्वेजेस आर ऑफिशियली रिकग्नाइज इन इंडिया. तर त्या आहेत 11. ठीक आहे, सगळ्यात पहिली क्लासिकल लँग्वेज जी भारतात झाली होती ती कुठली होती? तमिळ. इथं दिलेली आहे डायग्राममध्ये 2004 साली. ठीक आहे, तमिळ होती 2004ला. 2005ला संस्कृत ॲड केली, 2008ला तेलुगू आणि कन्नडा, 2013ला मल्याळम, 2014ला ओडिया आणि 2024ला म्हणजे आत्ता मराठी, पाली, नंतर आसामी आणि बेंगाली अशा या 5 लँग्वेज ॲड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो याच्याबद्दल जाणून घेऊया. हा क्वेश्चन का घेतला तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, क्लासिकल लँग्वेजेसवर आधी क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यामुळे हा क्वेश्चन ॲड केलेला आहे. ठीक आहे, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्रिएटेड अ सेपरेट कॅटेगरी कॉल्ड क्लासिकल लँग्वेजेस. ठीक आहे, 2004 साली भारताने क्लासिकल लँग्वेजेस म्हणून एक सेपरेट कॅटेगरी काढली होती. त्यात सगळ्यात पहिले तमिळ लँग्वेज ॲड केली होती. ठीक आहे, याच्यासाठी जर क्लासिकल लँग्वेज एखादी भाषा बनवायची असेल तर काय क्रायटेरिया लागतो? तर सगळ्यात पहिले तर त्या लँग्वेजचे एन्शियंट म्हणजे पुरातन काळातील टेक्स्ट रेकॉर्डेड असले पाहिजे हिस्ट्रीमधले काहीतरी, कधीचे पण 1500 ते 2000 इयर्स आधीचे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ओल्ड लिटरेचर असतील तरी चालतील, नंतर त्यांचे टेक्स्ट वगैरे म्हणजे पत्र व्यवहार काही असतील किंवा प्रोज, नंतर पोएट्री, ठीक आहे, कविता आणि इन्स्क्रिप्शन्स ह्या गोष्टी अवेलेबल असतील तर ती लँग्वेज ही क्लासिकल लँग्वेज होऊन जाते मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट, विच 2 बीचेस इन केरला ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालं? ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनवर खूप वेळेस याच्या आधी क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर कुठले 2 आहेत ते जे केरळामधले आहेत ते, आणि सेम नेहमी असाच प्रश्न विचारला आहे. मागे एकदा 2-3 वर्षाखाली अंदमान निकोबारच्या जे बीचेसला मिळत होतं तेव्हा SBIला सेम क्वेश्चन आला होता त्याच वर्षीचा की अंदमान निकोबारच्या कुठल्या 2 बीचेसला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेले. तर ते कुठले आहेत? सध्या केरळामधले कप्पाड बीच कोझिकोडे मधला आणि चल बीच इन कन्नूर मधला. ठीक आहे, हे 2 बीचेस आहेत ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालं. तर हे कोण देतं? हे देतं एन्व्हायरमेंटल एज्युकेशन फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, जी डेन्मार्क बेस आहे. ही एक कंपनी ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन देते. देन काय आहे याचं? इट प्रमोट्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन फ्रेश वॉटर अँड मरीन एरियाज थ्रू 4 मेन क्रायटेरिया. काय क्रायटेरिया असतो ब्ल्यू फ्लॅगसाठी? वॉटर क्वालिटी असली पाहिजे तिथली चांगली, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट व्यवस्थित आहे का हे बघतात, देन एन्व्हायरमेंटल एज्युकेशन तिथं आहे का, आणि सेफ्टी पण तिथे जी पब्लिक जाते त्यांच्यासाठी आहे का, हे 4 क्रायटेरिया बघितले जातात. ठीक आहे, महत्त्वाचं याच्यातलं फक्त एवढं लक्षात घ्या, कपाड आणि छल बीच, छल कपाड हे 2 बीच आहेत केरळमध्ये ज्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. देन हाऊ मेनी लँग्वेजेस इन 2025 न्यू इयर कॅलेंडर. किती लँग्वेजेसमध्ये 2025चं नवीन वर्षाचं कॅलेंडर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केलेलं आहे. तर ते किती आहेत लँग्वेजेस? 13 लँग्वेजेसमधले आहेत. ठीक आहे, अश्विनी वैष्णव जे आहेत आपले मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि लॉन्च केलेलं आहे ऑफिशियल कॅलेंडर ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲट रेल भवन. ठीक आहे, याची एक थीम लक्षात घ्या, काय? जन भागीदारी से जन कल्याण. ठीक आहे, जन भागीदारी से जन कल्याण ही थीम आहे आपल्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरची. ठीक आहे, नंतर हाऊ इंडिया स्केल माउंट G20 हे बुक कोणी लिहिलं? द इनसाइड स्टोरी ऑफ G20 प्रेसिडेन्सी, अमिताभ कांत यांनी. कोण होते अमिताभ कांत? G20चे आपले शेर्पा होते. ठीक आहे, त्यांनी हे बुक छापलेले. कुठलं? हाऊ इंडिया स्केल माउंट G20. बघा इथे लिहिले, ही इज अ इंडिया G20 शेर्पा, आणि हे सीईओ पण होते आधी नीती आयोगचे. ठीक आहे, इंडियाने G20 समिट होस्ट केली होती 2023ची. ठीक आहे, पहिल्यांदा. तर थीम काय होती G20ची आपली? वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे, वसुधैव कुटुंबकम ही आपली थीम होती त्यावेळेसची, म्हणजेच इंग्लिशमध्ये 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर, काही येऊ शकतं 2 पैकी. ठीक आहे, नेक्स्ट. बरं, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू लिंक इट्स फॉरेस्ट इकोसिस्टम विथ द ग्रीन GDP. ठीक आहे, इन शॉर्ट GDP मध्ये जे आपल्या असतं त्यात तुमच्या एन्व्हायरमेंटचा, तुमच्या तिथल्या परिस्थितीचा तुम्ही कसा फायदा उचलता, तुमच्या तिथले जे एन्व्हायरमेंट रिलेटेड जेवढ्या गोष्टी त्या तुम्हाला कशा फायदेशीर असतात
ठीक आहे, ज्यातनं तुम्ही कसे इन्कम सोर्स काढताय आणि ते आता तुम्ही GDP सोबत कनेक्ट केलेत. तर असं पहिलं स्टेट आहे छत्तीसगड, लक्षात घ्या. ठीक आहे, फर्स्ट इन इंडिया टू लिंक इट्स फॉरेस्ट इकोसिस्टम टू ग्रीन GDP. कुठलं स्टेट आहे? छत्तीसगड. ठीक आहे, ग्रीन GDP इज अन इकॉनॉमिक इंडिकेटर दॅट एम्स टू measure the true economic performance of a country while considering the environmental impact of economic activity. ठीक आहे, नेक्स्ट आपलं आहे इन हाऊ मेनी लँग्वेजेस ई श्रम पोर्टल इज अवेलेबल. ई श्रम पोर्टल हे किती लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे आता? तर हे आहे 22 लँग्वेजेसमध्ये अवेलेबल. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा एक ई श्रम पोर्टल नावाचं हे पोर्टल आहे, जे की बेनिफिट्स कोणासाठी आहे? ते अनऑर्गनाइज वर्कर रजिस्टरिंग ऑन ई श्रम पोर्टल. ठीक आहे, जे आपले वर्कर्स आहेत अनरिकग्नाइज, त्यांना रजिस्टर करण्यासाठी हे ई श्रम पोर्टल बनवलेलं आहे. ठीक आहे, यानं काय होतं? ठीक आहे, कधी लॉन्च झालं होतं हे? तर हे लॉन्च झालं होतं 26 ऑगस्ट 2021ला. कोणी लॉन्च केलं होतं? मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्पॉवरमेंट. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट, विच कंट्री टॉप द हेनली पासपोर्ट इंडेक्स इन 2025? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स. दरवर्षी प्रश्न असतो याच्यावर, कुठल्या ना कुठल्या एका एक्झामला असतो. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये इंडियाचा रँक किती आहे किंवा टॉपला कोणी? टॉपला दरवर्षी असतं सिंगापूरच. ठीक आहे, प्रत्येक वेळेस सिंगापूर हे टॉपलाच असतं. बरं, भारताचा रँक किती याच्यात? या वर्षी भारताचा रँक आहे 85th. मागच्या वर्षी तो होता 80th. ठीक आहे, मागच्या वर्षी तो 80 होता, या वर्षी तो झाला आहे 85th. ठीक आहे, आता आपण व्हिसा फ्री किती कंट्रीजमध्ये आहे? भारत 57 कंट्रीजमध्ये व्हिसा फ्री आपण जाऊ शकतो. टॉपचं जे सिंगापूर आहे तो किती कंट्रीमध्ये जाऊ शकतो? तो जाऊ शकतो 195 कंट्रीजमध्ये. व्हिसा फ्री ॲक्सेस टू 195 कंट्रीजमध्ये. तुमच्याजवळ जर सिंगापूरचं जर पासपोर्ट असेल तर तुम्ही 195 कंट्रीजमध्ये गेले, तुम्हाला व्हिसा लागणार नाही. ठीक आहे, पासपोर्ट असेल तिथलं तर. बरं, आणि इंडियाला 57 कंट्रीजमध्ये. इंडियाची रँक किती आहे? 85th. लक्षात घ्या, इंडियाची या वर्षीची रँक आहे 85, जी मागच्या वर्षी होती 80. ठीक आहे, बरं, एक राहिल्याच्यावर प्रश्न, सॉरी. हेनली पासपोर्ट इंडेक्स कोण रिलीज करता? तर ही हेनली अँड पार्टनर ही जी ॲडवायझरी फर्म आहे ती करते. हेनली अँड पार्टनर्स हा रिपोर्ट रिलीज करते. नेक्स्ट, which portal was recently inaugurated by Union Home Minister Amit Shah and developed by CBI? ठीक आहे, यांनी एक भारत पोल, ठीक आहे, भारत पोल नावाचं एक पोर्टल लॉन्च केले. भारत पोल काय आहे? जसं आता भारत पोल म्हणजे भारतातले जेवढेही पोलीस स्टेशन्स असतील किंवा जेवढ्याही IB, जेवढे डिफेन्स रिलेटेड इन्स्टिट्यूट आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, ह्या आता कनेक्ट होतील इंटरपोल सोबत. ठीक आहे, हे बघा, भारत पोल पोर्टल विल सिग्निफिकंटली फॅसिलिटेट रिअल टाइम इन्फॉर्मेशन शेअरिंग फॉर फास्टर ॲक्सेस टू इंटरनॅशनल पोलीस असिस्टंट. ठीक आहे, इंटरपोल सोबत आता आपण डायरेक्टली कनेक्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादा गुन्हेगार पकडायचा असेल तर त्याची लगेच तुम्ही कुठल्याही स्टेशनमध्ये, म्हणजे एकदा तुम्ही भारत पोलवर टाकलं त्याचं, म्हणजे पोलिसांनी त्याचं नाव वगैरे किंवा त्याचा फोटो वगैरे, तो इंटरपोलला पोहोचेल आणि त्याचं लगेच तो दोषी जिथे असेल त्याची माहितीही भेटून जाईल. त्यासाठी होम मिनिस्टर अमित शाह अवॉर्डेड, आणि याच जेव्हा ही सेरेमनी झाली, जेव्हा हे पोर्टल लॉन्च झालं भारत पोल, तेव्हा 35 सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI ऑफिसर्स आहेत आणि ऑफिशियल्स आहेत, त्यांना प्रेसिडेंट्स पोलीस मेडल दिलं तिथे. किती लोकांना? 35 CBI ऑफिसर आणि ऑफिशियल्स यांना. ही पण एक न्यूज महत्वाची, लक्षात घ्या. नंतर एक प्रश्न आहे, विच क्विक कॉमर्स कंपनी इज लॉन्चिंग 10-minute ॲम्ब्युलन्स सर्व्हिस इन गुरुग्राम? 10 मिनिटात ॲम्ब्युलन्स सर्व्हिस ही येऊन जाईल. हे क्विक कॉमर्स कंपनीने कुठल्या लॉन्च केलेलं आहे हे ॲप. ठीक आहे, ते ब्लिंकिटमध्ये येतं. ठीक आहे, सॉरी, ब्लिंकिट या ॲपमध्ये आता 10 मिनिटात तुम्ही ॲम्ब्युलन्स सर्व्हिस ही बोलू शकता, कुठे पण, गुरुग्राममध्ये. आलं लक्षात. नेक्स्ट, विच ऑर्गनायझेशन हॅज साइन अ पॅक्ट विथ फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया, FIUIND? ठीक आहे, कोणत्या ऑर्गनायझेशनने साईन केलं फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियासोबत फॉर शेअरिंग ऑफ रिलिव्हंट इंटेलिजन्स अँड इन्फॉर्मेशन अवेलेबल इन देअर रिस्पेक्टिव्ह डाटाबेस? कोणी केलेलं आहे? हे IRDAने केलेलं आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, काय आहे याचं? FIU आणि IND इज अन ऑर्गनायझेशन अंडर द डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. ठीक आहे,
विच कलेक्ट्स फायनान्शियल इंटेलिजन्स अबाउट ऑफेन्सेस अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002. ठीक आहे, विवेक अग्रवाल हे याचे डायरेक्टर आहेत. आता FIUIND यांच्यासोबत पॅक्ट साईन केलेला आहे इरडईने, एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त. चालेल. इरडई काय, इरडई ही ऑटोनॉमस स्टॅच्युटरी बॉडी आहे जिचं हेडक्वार्टर हैदराबाद तेलंगणाला आहे. ठीक आहे, हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. इरडईचं हेडक्वार्टर इंटरव्ह्यूमध्ये खूप वेळेस विचारलं जातं, सध्या इंटरव्ह्यू चालू आहेत तर ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, चेअरमन कोण आहे तिचे, देबशिष पांडा. आलं लक्षात. नेक्स्ट, नेम ऑफ द फॉर्मर चेअरमन ऑफ ॲटॉमिक एनर्जी कमिशन हू पास अवे रिसेंटली. ठीक आहे, ते आहेत राजा गोपाल चिदंबरम. ठीक आहे, हे न्यूक्लिअर, हे महत्त्वाचे काय, कारण की हे दोन्ही न्यूक्लिअर टेस्ट झाले होते आपल्या, त्याच्यामध्ये हे सहभागी होते. ठीक आहे, इथं दिलेलंच असेल. राजा गोपाल इन्व्हॉल्व विथ इंडियाज न्यूक्लिअर टेस्ट इन 1974ची, जी आपल्याला बंद पाडावी लागली होती अमेरिकेमुळे. देन 1998ची, जी आपण पूर्ण केली होती. या दोन्ही टेस्टमध्ये राजागोपाल चिदंबरम हे होते, ते आता एक्सपायर झालेत. ठीक आहे, त्यांचे अवॉर्ड विचारले जाऊ शकतात. त्यांना कुठला अवॉर्ड भेटलाय, अवॉर्ड पद्मश्री भेटलेला 1975ला आणि पद्मविभूषण भेटलेला 1999ला. लक्षात घ्या, राजागोपाल चिदंबरम यांना 1975ला भेटलेला आहे पद्मश्री आणि पद्मविभूषण भेटलेलं आहे 1999 साली. ठीक आहे, जेव्हा न्यूक्लिअर टेस्ट पास झाली त्याच्या नेक्स्ट इयरच भेटला त्यांना. लक्षात घ्या, न्यूक्लिअर टेस्ट दोन्ही म्हणून एकदम भारी ट्रिक याच्यावर. पहिली न्यूक्लिअर टेस्ट झाली होती 1974, त्यावेळेस म्हणजे जी सक्सेसफुल नव्हती झाली, पण त्याच्याच नंतर नेक्स्ट इयरला भेटला त्यांना पद्मश्री. आणि दुसरी न्यूक्लिअर टेस्ट झाली होती 1998ला, त्याच्याच नेक्स्ट इयरला म्हणजे 1999ला भेटला त्यांना पद्मविभूषण. या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट, विच 2 UK युनिव्हर्सिटीज विल इस्टॅब्लिश इंटरनॅशनल कॅम्पस इन गिफ्ट सिटी गुजरात. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये UKच्या 2 युनिव्हर्सिटीज आलेल्या आहेत. ठीक आहे, त्या कुठल्या आहेत, तर एक आहे क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट आणि कॉन्व्हेंट्री युनिव्हर्सिटी. ठीक आहे, या 2 युनिव्हर्सिटी या गिफ्ट सिटीमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं त्यांनी कॅम्पस ओपन केलेलं आहे. याच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीज आल्या होत्या. ठीक आहे, नंतर IFSC इंट्रोड्यूस इट्स इंटरनॅशनल ब्रांच कॅम्पस रेग्युलेशन इन ऑक्टोबर 2022. कधी ओपन चालू केले त्यांनी, 2022 मध्ये इंटरनॅशनल ज्या इन्स्टिट्यूट आहेत ब्रांच कॅम्पस ते ओपन करण्यासाठी 2022 मध्ये चालू केलेले. ठीक आहे, नेक्स्ट, विच एअरपोर्ट बिकम इंडियाज फर्स्ट अँड द वर्ल्ड्स 3rd एअरपोर्ट टू रिसीव्ह द प्रेस्टिजियस लेवल 5 accreditation फ्रॉम एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल इन 2025. हां, तेच 2025 मध्ये कोणाला भेटलेलं आहे की जे भारतातलं पहिलं आहे. ठीक आहे, आणि वर्ल्डमधलं 3रं एअरपोर्ट आहे, ते आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. मागच्या वेळेस किया एअरपोर्ट जे आपलं केम्पेगौडा ते पण होतं याच्यात, पण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. ठीक आहे, लेवल 5 ॲक्रेडिशन भेटलेलं आहे. ठीक आहे, हे ऑपरेट कोण करत आहे, हे ऑपरेट करत आहे सध्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड. ठीक, आणि आपलं गोल काय आहे, एअरपोर्ट कार्बन ॲक्रेडिशन प्रोग्रामचं. ठीक आहे, नेट झिरो होण्यासाठी एअरपोर्टचं आपलं टार्गेट आहे 2050. ठीक आहे, 2050 पर्यंत कार्बन इमिशन 0 करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, नंतर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे, ठीक आहे, डेव्हलप अँड ऑपरेट बाय GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट हॅज क्लीन्स द प्रेस्टिजियस बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट ॲट ट्रॅव्हल लीजर इंडियाज बेस्ट अवॉर्ड 2024. ह्या 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, हे झालं आपलं लेवल 5 ॲक्रेडिशन जे की ACIने दिलेलं आहे. आणि बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, जेच की GMR ग्रुप ज्याला चालवतोय सध्याच, त्यांना भेटलेले बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट अवॉर्ड कोणाकडनं, ट्रॅव्हल लीजर इंडियाज बेस्ट अवॉर्ड 2024चं. ठीक आहे, व्हॉट इज द थीम ऑफ 2025 प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन. ठीक, 2025चा प्रवासी भारतीय दिवस जो की 18वा होता, जानेवारी 9ला सेलिब्रेट करतो आपण. ठीक आहे, त्याची थीम काय होती, डायस्पोराज कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. 9 जानेवारीला असतो हा दिवस. ठीक आहे, द प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन वॉज फर्स्ट इस्टॅब्लिश इन 2003 मध्ये चालू झाला होता. ठीक आहे, यावेळेसचा 18वा आहे, जो की भुवनेश्वर इथे होणार आहे. भुवनेश्वर ओडिसा, जो भुवनेश्वर ओडिसाला होणार आहे. ठीक आहे, 17वा कुठे झाला होता, इंदोर मध्य प्रदेशला. ठीक आहे, नंतर वेअर वॉज द फाउंडेशन स्टोन लेड फॉर द न्यू सेंट्रल आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट बिल्डिंग. ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. ठीक आहे, मला तरी वाटतं की हा खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे.
लक्षात घ्या, एकाच लाईनचा प्रश्न आहे हा, ठीक आहे, पण खूप जास्त महत्वाचा आहे. कुठे फाउंडेशन स्टोन लेड केलेलं आहे? सेंट्रल आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूशन, सेंट्रल आयुर्वेदा रिसर्च इन्स्टिट्यूट, ठीक आहे. बिल्डिंग ही कुठे बनणार आहे? तर ही रोहिणी न्यू दिल्ली इथे बनणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट, वेअर वॉज इंडियाज फर्स्ट ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर? अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन या की इंडियाज फर्स्ट ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर कुठे बनणार आहे? ते बनणार आहे सोरेंग डिस्ट्रिक्ट सिक्कीम मध्ये, ठीक आहे. कोणी लॉन्च केलं होतं? युनियन मिनिस्टर राजीव रंजन सिंग यांनी, ठीक आहे. बरं, याच्यात 50 प्रोजेक्ट 50 करोड रुपयाचे त्यांनी तिथे अंडर कुठल्या? अंडर द प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यांनी तिथे लॉन्च केलेले आहेत, ठीक आहे. गुवाहाटी आसामला, पण बनणार कुठे? ते सोरेंग डिस्ट्रिक्ट सिक्कीम मध्ये. एक्झरसाइज वरून ही कुठल्या कुठल्या देशांमध्ये होते? सरळ सरळ प्रश्न असणार आहे. बायोलॅटरल नॉवल एक्झरसाइज, हा पण एक प्रश्न लक्षात घ्या. एक्झरसाइज विचारताना हा पण प्रश्न विचारला होता, एक्झरसाइज वरून ही कुठली एक्झरसाइज आहे? मिलिटरीची आहे, ठीक आहे. नंतर नेव्हीची आहे की एअरफोर्सची आहे? आर्मीची आहे, नेव्हीची आहे की एअरफोर्सची आहे? ही नॉवल एक्झरसाइज म्हणजेच नेव्हीची आहे ती, ठीक आहे. ही होती फ्रान्स सोबत, ठीक. फ्रान्स सोबत आणखी कुठल्या कुठल्या जात? आपली एक एक्झरसाइज होती एक्झरसाइज गरुडा, जी की एअरफोर्सची आहे. देन एक्झरसाइज शक्ती, जी की आर्मीची आहे. आणि एक्झरसाइज डेझर्ट नाईट ही एकदाच झाली होती 2021 साली, जी एअरफोर्सचीच होती, ठीक आहे. हे एक्झरसाइज होतात. बरं, आपली एक्झरसाइज वरूनही स्टार्ट झाली होती 1993 साली. आलं लक्षात? या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. फर्स्ट ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर सोरेंग डिस्ट्रिक्ट सिक्कीम. देन एक्झरसाइज वरुणा फ्रान्स सोबत असते. नंतर एक्झरसाइज गरुडा ही एअरफोर्सचे, जी फ्रान्स सोबतच होते. एक्झरसाइज शक्ती ही सुद्धा आर्मीची, ही फ्रान्स सोबतच होते, ठीक आहे. नेक्स्ट, वेन वॉज द उजाला स्कीम लॉन्च इन इंडिया? उजाला स्कीम, ठीक आहे, ही लॉन्च झाली होती 2015 साली. 2015 साली लॉन्च झाली, 10 वर्ष कंप्लीट झाले आहेत उजाला स्कीमला. त्याच्यामुळे महत्वाचे हे विचारू शकतात की उजाला स्कीमला किती वर्ष झालेत? 10 वर्ष झालेत. कुठल्या साली लॉन्च झाली हे पण विचारू शकतात. 2015 साली झाली होती. कोणाच्या अंडर ते? मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर येते ही स्कीम, ठीक आहे, ज्यांनी 10 वर्ष कंप्लीट केले. उजालाचा फुल फॉर्म लक्षात घ्या, उन्नत ज्योतिबा अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल, ठीक आहे. ज्यात एलईडीज मिळायच्या स्वस्त भावात, ती ही स्कीम आहे उजालाची, ठीक आहे. आणि ही इम्प्लिमेंटेड बाय एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड, ठीक आहे, जी की मिनिस्ट्री ऑफ पॉवरचीच आहे, पण एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड, ठीक आहे, ही हिच्या अंडर ही इम्प्लिमेंटेड होते. या नंतर काय याच्यात काय? एव्हरी डोमेस्टिक हाऊसहोल्ड हॅव्हिंग अ मीटर्ड कनेक्शन फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी इज एलिजिबल टू गेट द एलईडीज बल्ब्स अंडर द स्कीम, ठीक. एवढं महत्त्वाचं नाही आहे. जेही घराला तुमच्या ज्या कंपनीकडनं इलेक्ट्रिसिटी भेटते, एखाद्या घराला इलेक्ट्रिसिटी भेटते एखाद्या कंपनीकडनं, तर ते घर एलईडी म्हणजे एलईडी फ्रीमध्ये घेण्यासाठी किंवा या स्वस्त भावात घेण्यासाठी या स्कीमच्या अंडर येऊन जातो, ठीक आहे. जास्त काही नाही आहे, फक्त लक्षात घ्या उजाला स्कीमचा फुल फॉर्म काय आहे? उन्नत ज्योतिबा अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल. याच्यातलं काही विचारू शकतात, ठीक आहे. उजाला स्कीम मधला एक आहे, फर्स्ट एक आहे अफोर्डेबल, सेकंड एक आहे ऑल, ठीक आहे. सेकंड तो विचारणार नाही, फर्स्ट विचारू शकतात जो की अफोर्डेबल असेल, ठीक आहे. उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल, ठीक आहे. बरं, नेक्स्ट क्वेश्चन काय? वेअर डिड युनियन मिनिस्टर जी किशन रेड्डी इनॉग्रेट द 5G यूज केस टेस्ट लॅब? 5G यूज केस टेस्ट लॅब ही कुठे बनलेली आहे? तर ही झारखंडला बनलेली आहे, ठीक आहे. काय आहे हिचं एम? टू प्रमोट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन द कोल सेक्टर इन इंडिया थ्रू 5G टेक्नॉलॉजी अँड ऑल्सो ॲड्रेस द इंडस्ट्रीज इव्हॉल्विंग की चॅलेंजेस. एमचं कोणी विचारत नाही आपल्याला एक्झाममध्ये, एवढंच विचारत येईल फक्त की 5G यूज केस टेस्ट लॅब कुठे बनलेली? तर ती झारखंडला बनलेली, ठीक आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, वेअर वॉज द सेकंड इनलँड वॉटरवेज डेव्हलपमेंट काउन्सिल मीटिंग हेल्ड? हा एक प्रश्न महत्वाचा आहे. IWDCची सेकंड मीटिंग कुठे झालेली आहे? ती झालेली आहे यावर्षी काझीरंगा आसाममध्ये, ठीक आहे. काझीरंगा आसामला झालेली आहे. सबरानंद सोनोवाल हे चेअरपर्सन होते तिचे, ठीक आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ स्टेट हे प्रेझेंट होते श्री शंतनू ठाकूर, ठीक आहे. हे शंतनू ठाकूर आहेत आणि सबरानंद सोनोवाल आहेत, ठीक. IWDC मीट ऑर्गनाइज बाय कोणी ऑर्गनाइज करतं? इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटीज करतं, जी की नोडल एजन्सी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स शिपिंग आणि वॉटरवेजचे ते, जे की आपले सबरानंद सोनोवाल आहेत मिनिस्टर, ठीक आहे, पोर्ट्स शिपिंग वॉटरवेजचे.
हां, याच वेळेस नॅशनल रिव्हर ट्रॅफिक अँड नेव्हिगेशन सिस्टीम सुद्धा लॉन्च केलेली होती. कशासाठी? टू क्रिएट अ सेफ, सिमलेस अँड सस्टेनेबल मुवमेंट ऑफ इनलँड वेसल्स ड्युरिंग द इव्हेंट. ठीक आहे. जास्त महत्वाचं काहीच नाही याच्यात. काय लक्षात घ्यायचं याच्यात फक्त IWDCची सेकंड मीटिंग कुठे झाली होती? ती झाली होती काझीरंगा, आसामला. कुठे झाली होती IWDCची सेकंड मीटिंग? काझीरंगा, आसामला. कोणाच्या अंडर येतं हे? पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेजच्या. कोण आहे त्याचे मिनिस्टर? सर्बानंद सोनोवाल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मेंबर स्टेट्स आर इन्क्लुडेड इन द युनायटेड नेशन कमिटी ऑफ एक्सपर्ट्स ऑन बिग डाटा अँड डाटा सायन्स फॉर ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स मेंबरशिप. ठीक आहे. तर हे आहेत 31 मेंबर. ठीक आहे. 31 मेंबर स्टेट आहे त्याच्यात. ठीक आहे. कशासाठी क्रिएट केली आहे? इन्व्हेस्टिगेट द बेनिफिट्स अँड चॅलेंजेस ऑफ बिग डाटा इन्क्लुडिंग द पोटेन्शियल फॉर मॉनिटरिंग अँड रिपोर्टिंग ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. SDG साठी जे काही बिग डाटा आहे तो इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी 31 मेंबरची पॅनल हे बनवलेलं आहे. बरं, 30 मेंबर स्टेट आणि 31 मेंबर स्टेट आहेत. मेंबर स्टेट आणि 16 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पण आहेत. ठीक आहे. 2014 मध्ये हे इस्टॅब्लिश झालं होतं. ऑस्ट्रेलियाकडे फर्स्ट इयर होती याची. आणि यांची एक मीटिंग जी आहे ना ती इयरमधनं कमीत कमी 4 वेळेस झाली पाहिजे. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. वेअर वॉज द वेगा बेस्ड सिस्टीम ऑन चिप? तेजा म्हणाव की थेजा म्हणाव कळत नाही. थेजा 64 बाईटची ती DIR-V वेगा प्रोसेसर डेव्हलप केलं आणि लॉन्च केलेले. तर हे झालेलं आहे सीडॅक पुणे इथे. सॉरी, ठीक आहे. काय झालं? सीडॅक कॅम्पस पुणेला एक थेजा S64 जे की वेगा बेस, एक SOC आहे हा लॉन्च झाला आणि सोबत 2 DIR-V वेगा हे पण लॉन्च झाले. त्यांचं नाव काय? अराईज ECO आणि अराईज नोवा. अराईज ECO काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी, ECO. ठीक आहे. अराईजचा फुल फॉर्म आहे आणि ECO त्याचं नाव इको आणि हा नोवा. नेक्स्ट, विच सिटी सेक्युअर्ड फर्स्ट प्लेस इन ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स? ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये कुठली सिटी आहे? ठीक आहे. तर ती आहे लंडन. इट इज फॉलो बाय न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, सिंगापूर. मुंबईचा 48वा रँक आहे त्याच्यात. ठीक आहे. मोरी मेमोरियल फाउंडेशन इन्स्टिट्यूट फॉर अर्बन स्ट्रॅटेजिक रिलीज द इंडेक्स. कोण देतं हा इंडेक्स? मोरी मेमोरियल फाउंडेशन. मोरी मेमोरियल फाउंडेशन लक्षात घ्या. फर्स्ट प्लेस कोण आहे ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये? लंडन आहे. ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स मीन्स पॉवर मीन्स लाईट वगैरे नका समजू इथे. पॉवर मीन्स त्या एका शहराची खूप जास्त पॉवर आहे. ठीक आहे. ज्या शहरावर पॉवर खूप जास्त आहे शहराची तिला तुम्ही असं म्हणू शकता. तर ती आहे लंडनला. ठीक आहे. हाऊ मच हॅज मायक्रोसॉफ्ट अनाउन्स टू इन्व्हेस्ट इन द नेक्स्ट 2 years ऑन AI अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया? खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याच्यावर प्रश्न कसाही फिरून येऊ शकतो. ठीक आहे. AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इंडियामध्ये कुठली कंपनी इन्व्हेस्ट करते आहे किंवा मी हा एक बनवला. ठीक आहे. तर किती बिलियन मायक्रोसॉफ्ट किती करते? 3 बिलियन इन्व्हेस्ट करणार आहे नेक्स्ट 2 years मध्ये. ठीक आहे. जे की अंडर द अग्रीमेंट विथ IT मिनिस्ट्रीज इंडिया AI मिशन, मायक्रोसॉफ्ट विल एंगेज इन स्किलिंग एफर्ट्स फॉर 5 लाख इंडियन यूथ. तिथे 5 लाख इंडियन यूथला जॉब मिळणार आहे. ठीक आहे. जे स्किल म्हणजे स्किलिंग एफर्ट्स देणार आहेत त्यांच्यासाठी ते. ठीक आहे. आणखी काय एम याचा? टू सेटअप अ AI प्रोडक्टिव्हिटी लॅब्स इन 20 नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अक्रॉस 10 स्टेट. 10 स्टेटमध्ये त्यांना 20 नॅशनल स्किलिंग टेस्ट युनिट बनवायचे आहेत. ठीक. कशासाठी? टू ट्रेन 20,000 एज्युकेटर्स अँड एम्पॉवर 1 लाख स्टुडंट्स विथ फाउंडेशन AI कोर्स इन 200 इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. याच्यातलं महत्त्वाचं खालचं काही नाही आहे. लक्षात घ्या. मायक्रोसॉफ्ट AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इंडियात इन्व्हेस्ट करणार आहे. किती करणार आहे? 3 बिलियन. किती कधी दिवसासाठी? 2 वर्षात पुढच्या. ठीक आहे. आणि 5 लाख इंडियन यूथला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. नोट आणखी लक्षात घ्या. ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स दिल्लीने साईन केलेला MOU कोणासोबत? विप्रो GE सोबत. कशासाठी? हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड टू इस्टॅब्लिश अँड AI हेल्थ इनोव्हेशन हब ॲट सेंटर. ठीक आहे. एम्स दिल्लीला विप्रो GE हे हेल्थ केअर
AI हेल्थ इनोव्हेशन हब बनवणार आहे. हा एक एक्स्ट्राचा पॉईंट आहे, हा लक्षात घ्या. ठीक आहे, ऍड केलेलं आहे. बरं, आणखी काय न्यूज एक, द ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTE यांनी अनाऊन्स केले 2025 हे इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे ते. ठीक आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो की 2025 हे इयर, हे एक्स्ट्रा नोट आहेत, ही एक्स्ट्रा नोट आहेत. हा ठीक आहे, हे लक्षात घ्या. बरं, AICTE सांगितलं काय, 2025 हे इयर ऑफ AI असणार, इयर ऑफ आई. ठीक आहे, इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरं, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. व्हॉट इज द थीम ऑफ एरो इंडिया 2025? एरो इंडिया 2025 ची थीम काय आहे? द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे, द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज 15वं एडिशन होतं, जे की झालेलं आहे आपलं यलहंका इन बेंगलुरू. ठीक आहे, बेंगलुरू लक्षात ठेवा, बेंगलुरू कर्नाटकात झालं होतं हे 15वं एरो इंडियन 2025. ठीक आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड एज अ डिप्टी MD अँड ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर ॲट SBI. डिप्टी MD आणि ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर कोण झाले SBI मध्ये आता? बलदेव प्रकाश. ठीक आहे, त्यांचा हा इथं फोटो आहे. ठीक आहे, बलदेव प्रकाश ॲज द DMD अँड ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर, डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर. ठीक आहे, आणि आणखी एक नोट क्वेश्चन लक्षात घ्या. इंडियन ओरिजिन एक्झिक्युटिव्ह K1 पारेख, K1 पारेख जे इंडियन ओरिजिनचे, हे आता CEO झाले आहेत ॲपलमध्ये. चीफ फायनान्शियल ऑफिसर, CFO पाहिजे, सॉरी CEO झालं इथं, CFO पाहिजे होतं. ठीक आहे, चीफ फायनान्शियल ऑफिसर कोण? K1 पारेख. आलं लक्षात. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज साइन MOU विथ SBI अँड युनियन बँक ऑफ इंडिया फॉर इन्शुरन्स बेनिफिट टू स्टेट एम्प्लॉईज? कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटने MOU साईन केलं SBI आणि युनियन बँकेसोबत? कशासाठी? फॉर इन्शुरन्स बेनिफिट टू स्टेट एम्प्लॉईज. त्यांच्या स्टेटचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना इन्शुरन्स बेनिफिट होण्यासाठी हे केलेलं आहे आसाम या स्टेट. ठीक आहे, नेक्स्ट 28th कॉन्फरन्स ऑफ स्पीकर अँड प्रेसिडिंग ऑफिसर्स ऑफ पार्लमेंट ऑफ कॉमनवेल्थ कंट्रीज इज सेट टू बी होस्टेड इन विच सिटी? CSPOC जी 28वी आहे ती कुठे होत आहे? ती दिल्लीला होत आहे. कुठली? कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रिसाइडिंग ऑफिसर्स ऑफ पार्लमेंट ऑफ कॉमनवेल्थ कंट्रीज. कॉमनवेल्थ कंट्रीजचे जे स्पीकर्स आहेत आणि प्रेसिडिंग ऑफिसर आहेत त्यांची मीटिंग आहे ही, ती कुठे होते? न्यू दिल्लीला होत आहे. 2026 मध्ये होणार आहे. ठीक आहे, 2026 ला ही होणार आहे दिल्लीला. व्हेअर इज इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी बिंग इस्टॅब्लिश? इंडियाची पहिली प्रायव्हेट लक्षात घ्या, फर्स्ट प्रायव्हेट सेमीकंडक्टर फॅसिलिटी बिंग इस्टॅब्लिश. सेमीकंडक्टर एक क्वेश्चन आला होता मागे. ठीक आहे, मागच्या वर्षी कुठल्या तरी एक्झामला, तर मुलांनी 2 आन्सर मारले होते. काही लोकांनी मारलं कर्नाटक आणि काही लोकांनी मारलं होतं गुजरात. तर त्यावेळेस ते फक्त शब्द लक्षात घ्यायला पाहिजे. ते तर असे प्रश्न देतात, इन अकॉर्डिंग टू न्यूजपेपर इन जानेवारी, बरोबर आहे का? बघितलं असतं ना, अकॉर्डिंग टू न्यूजपेपर इन जानेवारी, फेब्रुवारी वगैरे. तर त्या सीननुसार होता. पहिले तो जो प्लांट होता तो कर्नाटकला जाणार होता, नंतर मग तो नंतरच्या न्यूजमध्ये आला की तो गुजरातला बनणार आहे. हा लक्षात. त्याच्यामुळं लेटेस्ट न्यूज सोबत निगडीत राहत चला. ठीक आहे, तर हा काय फर्स्ट प्रायव्हेट सेमीकंडक्टर आहे. ठीक आहे, कुठं बनणार आहे हा? तर हा बनणार आहे कर्नूल, आंध्र प्रदेशला. ठीक आहे, बर, कोण बनणार आहे? इंडिया चिप सेमीकंडक्टर लिमिटेड कोलॅबरेशन करणार आहे कोणासोबत? त्यांचं जे जॉईंट व्हेंचर पार्टनर आहेत इतोवा मायक्रो टेक्नॉलॉजी लिमिटेड, जापानची ही कंपनी आहे. आणि इंडी चिप सेमीकंडक्टर लिमिटेड आणि इतोवा मायक्रो टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी MOU साईन केलेला आहे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट सोबत. ठीक आहे, आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट सोबत कशासाठी? टू इस्टॅब्लिश इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ॲट द मेगा इंडस्ट्री हब इन कर्नूल. ठीक आहे, पोर्वाकल मेगा इंडस्ट्रीचं नाव आहे. ठीक आहे, कर्नूल, आंध्र प्रदेश लक्षात घ्या. विच ऑर्गनायझेशन पब्लिश द 5th एडिशन ऑफ फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025? फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 हे कुठल्या ऑर्गनायझेशनने दिलं आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर नेहमी प्रश्न येतो, त्याच्यामुळे एक लक्षात घ्या. ठीक आहे, 5वा रिपोर्ट दिलेला आहे, 5वं एडिशन आहे फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 कोण दिलं आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिलं आहे. फ्रॉम वेन डिड द RBI's न्यू क्रेडिट रिपोर्टिंग रूल रिक्वायरिंग लेंडर्स टू अपडेट क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड्स एव्हरी 15 days कम इन टू इफेक्ट? ठीक आहे, RBIने नवीन रूल काढलेले आहे, नवीन सांगितलेले क्रेडिट रिपोर्ट ज्या काही कंपनी असतात त्यांना की 15 दिवसाला तुम्हाला रेकॉर्ड हा तुमचा अपडेट करावा लागेल. तर
हे कधीपासून इफेक्टला येणार आहे? जानेवारी 1, 2025ला. याच्यावर प्रश्न मी याच्यामुळेच बोलला. ते पहिले आधी एका महिन्याला राहायची, ठीक आहे. आता एव्हरी 15 डेला तुम्हाला अपडेट करायचं. आधी एका महिन्याला अपडेट करावं लागेल, आता 15 दिवसाला अपडेट करावं लागतं. RBI has introduced new credit reporting rule. It has mandated that all lenders must update credit bureau records every 15 days instead of previous monthly cycle. हा पहिले मंथली सायकल व्हायचं, आता 15 दिवसावर होतं, ठीक आहे. आणि इफेक्टमध्ये कधी 1 जानेवारी 2025 पासून येणार आहे या गोष्टी. बरं, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द नेक्स्ट अँबॅसिडर ऑफ इंडिया टू एशियन कंट्रीज? एशियन, ठीक आहे. एशियन कंट्रीज किती आहेत? टोटल 10 कंट्रीज आहे. एशियन कंट्रीजमध्ये इंडिया येत नाही. एशियन कंट्रीजवर क्वेश्चन आला होता मागे असंच की याच्यातली खालची कुठली कंट्री ही एशियन कंट्रीजमध्ये येत नाही, ठीक आहे. बरं, आपण लक्षात घेऊ सध्याच काय आहे. नेक्स्ट अँबॅसिडर कोण झालेलं आहे इंडियाचा एशियन कंट्रीजवर? श्रीनिवास गोत्रू, ठीक आहे. बरं, हे इथं दिलेलं आहे. एशियनचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. साऊथ ईस्ट एशियन नेशन आहेत, ज्यात 10 मेंबर्स आहेत. चालेल. बरं, नेक्स्ट. विच बँक लॉन्च द चिरंजीवी सुपर सिनियर सिटीजन FD अंडर इट्स उत्सव FD स्कीम फॉर इंडिव्हिज्युअल्स एज 80 years अँड अबाव? तर ही स्कीम चाललेली आहे IDBI बँकेने, ठीक. चिरंजीवी सुपर सिनियर सिटीजन FD स्कीम आहे. नंतर विच इन्स्टिट्यूशन पार्टनर विथ रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब? ठीक आहे. रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचं हेडक्वार्टर कुठे हे सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये. चालेल. बरं, काय आहे आपला प्रश्न? विच इन्स्टिट्यूशन पार्टनर विथ रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब टू लॉन्च स्वनारी टेक स्प्रिंट 3.0 फॉर वुमन्स फायनान्शियल इन्क्लुजन? कुठल्या इन्स्टिट्यूशन पार्टनरशिप केली आहे? तर हे केलेलं आहे IIM अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब सोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? स्वनारी टेक स्प्रिंट 3.0. गॉट इट. नेक्स्ट. विच स्टेट गव्हर्नमेंट साइन अन MOU विथ गुगल क्लाउड टू लॉन्च द जिमिनी पॉवर्ड UP ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर? ठीक आहे. कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटने MOU साईन केलेला आहे गुगल क्लाउड सोबत? ज्यांना जिमिनी पॉवर्ड ओपन, याच्यात नावच टाकलेलं आहे. पॉवर्ड UP नव्हतं पाहिजे. पॉवर्ड ओपन आता उत्तर प्रदेशमध्येच केलेलं आहे, ठीक आहे. गुगल क्लाउडने लॉन्च करणारे जिमिनी पॉवर्ड UP ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चर, म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी उत्तर प्रदेश हे स्टेट MOU साईन केला गुगल क्लाउड सोबत, ठीक आहे. दिस प्रोजेक्ट इज इंडियाज फर्स्ट स्टेट लेवल इनिशिएटिव्ह युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू रिव्होल्युशनलाइज ॲग्रिकल्चर. काय अरे सगळा गेमच झाली, तर UP टाकायला पाहिजे. ते आले ते जाऊ द्या, ठीक आहे. क्वेश्चन बनवले बरोबर, पण लक्षात घ्या, तुम्हाला समजून दिले. इन जानेवारी विच ऑर्गनायझेशन साइन MOU विथ भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड टू कोलॅबरेट ऑन रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट? कुठला आहे? ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, ONGC, ठीक आहे. जानेवारीमध्ये MOU साईन केला भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत रिन्युएबल एनर्जीसाठी. कोणी? ONGCने. कोणासोबत? भेल सोबत, ठीक आहे. नेक्स्ट. विच कंपनी रिसीव्ह अप्रुव्हल फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू अक्वायर 26% स्टेक इन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड मिल्डा लिमिटेडमध्ये? तर हे भेटलेले सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण की याच्यात अख्खं डायरेक्ट सुझुकी मोटर म्हटलं की आपल्याला गाडीच वाटतं, बरोबर. गाडीचं लक्षात येतं. ऑप्शनमध्ये असल्यावर येणार नाही डेअरी आणि गाडीचा काय संबंध, असं डोकं लावतात पोरं. पण 26% स्टेक जे आहेत कंपनीमधले, हे आता कोण येणार आहे? सुझुकी मोटर कॉर्पोरेशन घेणार आहे. नंतर मार्टिन गप्टिलने रिटायरमेंट अनाऊन्स केली इंटरनॅशनल क्रिकेटमधून. मार्टिन गप्टिल हा न्यूझीलंड टीमचा प्लेअर होता, ठीक आहे. क्रिकेटशी रिलेटेड क्वेश्चन येतात जास्त वेळेस एक्झामला, म्हणून त्यामुळे टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर तमीम इक्बाल खान, ठीक आहे. तमीम इक्बाल येऊ शकतो किंवा खान पण येऊ शकतो. हा बांगलादेशचा क्रिकेट प्लेअर होता, ज्याने रिटायरमेंट घोषित केली होता, ठीक आहे. नेक्स्ट. व्हॉट इज द नेम ऑफ 6th फायनल स्कॉर्पन क्लास सबमरीन डिलिव्हर टू इंडियन नेव्ही बाय माझगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड? ठीक आहे. 6th आणि फायनल स्कॉर्पन क्लास सबमरीन डिलिव्हर आहे, ही केली आहे INS वाघशीर, ठीक आहे. INS वाघशीर ही आता माझगाव डॉक शिप बिल्डरने इंडियन नेव्हीला शिफ्ट करून टाकली. आणि दुसऱ्या 5 कुठल्या होत्या? एक होती INS कलवारी, नेक्स्ट INS खांदेरी, INS कारंज, INS वेला आणि INS वाजीर, ठीक आहे. महत्वाचा प्रश्न, ब्रँड अँबॅसिडर कोण झालंय पुमाचं लेटेस्टमध्ये? तर त्या झाले PV सिंधू, उसरला व्यंकटा सिंधू, ठीक आहे. तर मित्रांनो, आपले जानेवारीच्या सेकंड वीकचे 40 क्वेश्चन इथेच संपलेत, ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.